हॅलो, मी घेऊन येत आहे कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 21. सो माझ्या या सीरीजमध्ये आपण इंग्लिश कसं बोलायचं हे तर शिकतच आहोत, पण इंग्लिश बोलताना ज्या 5 लँग्वेज ट्रिक्स आहेत त्या काय आहेत हे आज आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा, कारण की तुम्ही इंग्लिश बोलायला तर शिकता, पण त्याच्यासोबत तुमची बॉडी लँग्वेज कशी असायला हवी, तुमचे एक्सप्रेशन्स कसे असायला हवे हे तुम्हाला नक्की माहीत नसतं. सो त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा, जेणेकरून तुम्ही कॉन्फिडंट फील कराल, म्हणजे तुम्हाला एक स्वतःचा आत्मविश्वास वाढेल जेव्हा तुमची बॉडी लँग्वेज चेंज होईल. ओके. सो या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर तुम्ही इंग्लिश बोलताना तुमचा आत्मविश्वास कसा दाखवायचा आहे हे आपण बघणार आहोत. सो लर्न हाऊ टू अपीअर कॉन्फिडंट युजिंग सिम्पल बॉडी लँग्वेज ट्रिक्स व्हाईल स्पीकिंग इन इंग्लिश. सो फर्स्ट जी ट्रिक आहे ती आपण बघतो आहोत. मेंटेन आय कॉन्टॅक्ट. ओके. जेव्हा तुम्ही बोलत असता इंग्लिशमध्ये तेव्हा तुम्हाला समोरच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलायचं आहे. त्याने तुमचा आत्मविश्वास दिसतो. ओके. लुक इंटू द आईज ऑफ द पर्सन यू आर स्पीकिंग विथ. ज्याच्याशी तुम्ही बोलत आहात त्याच्यासोबत तुमचा आय कॉन्टॅक्ट असायला हवा. तुम्ही खाली पाहून बोलायचं नाहीये किंवा इकडे तिकडे साईडला बघून बोलायचं नाहीये. ओके. त्याने काय होतं की तुमचा कॉन्फिडन्स बोलताना दिसतो. तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रामाणिकपणा दिसतो आणि तुमचा बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे, हे दिसून येतं. म्हणून तुम्हाला बोलताना समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं आहे. ओके. ही एक पहिली ट्रिक आहे. ठीक आहे. नेक्स्ट ट्रिक आहे स्टँड ऑर सिट अप स्ट्रेट. जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा तुम्हाला तर तुम्ही उभं राहून बोलत असाल किंवा बसून बोलत असाल तर तुम्हाला स्ट्रेट उभं राहायचंय किंवा स्ट्रेट बसायचं आहे. ओके. कीप युअर बॅक स्ट्रेट, shoulders relaxed but not slouched, shows you are alert and confident. तुम्हाला स्ट्रेट बसायचं आहे. ही एक सेकंड ट्रिक आहे. त्याने काय होतं, की तुमचा बोलण्यामधला कॉन्फिडंट तर दिसून येतोच. ओके. पण तुम्हाला समोरच्याशी बोलताना जो एक पर्टिक्युलर तुमची बॉडी लँग्वेज असायला हवी, ती दिसून येते. त्याच्यातून तुमचा आत्मविश्वासही दिसून येतो. ठीक आहे. सो सेकंड ट्रिक आहे, की तुम्हाला स्ट्रेट बसायचं आहे किंवा स्ट्रेट उभं राहायचं आहे. ठीक आहे. थर्ड ट्रिक कुठली आहे? तर यूज हँड गेस्चर्स, म्हणजे तुम्हाला हातवारे करून बोलायचं आहे. जसं की इथे मी इमेजमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही बोलताना हातवारे करून बोलायचं आहे. न की हात बांधून किंवा हाताची घडी बांधून तुम्हाला बोलायचं नाहीये. ओके. यूज नॅचरल हँड मूव्हमेंट्स व्हाईल एक्सप्लेनिंग युअर पॉइंट. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्हाला नॅचरली हातवारे करायचे आहेत. ओके. इट एम्फसाइजेस युअर मेसेज, म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे, तुमच्या बोलण्यातून काय तुम्हाला मेसेज द्यायचा आहे ते तिथे दिसतं. एक्झाम्पल, तुम्हाला जर का पॉइंट असं बोलायचं असेल की तुमचा जो फर्स्ट पॉइंट आहे तर तुम्ही काय करायचं त्यावेळी रेज वन फिंगर व्हाईल सेइंग फर्स्ट पॉइंट इज. तुम्ही अ, एक एक बोट वर करू शकता जेव्हा तुम्हाला पहिला पॉइंट बोलायचा असेल तेव्हा. हे फॉर एक्झाम्पल आहे. सो हातवारे वापरल्याने काय आहे की तुमचा बोलण्यामधला इंटरेस्ट दिसतो, उत्साह दिसतो. सो थर्ड पॉइंट आहे यूज हँड गेस्चर्स. ओके. फोर्थ पॉइंट आहे, फोर्थ ट्रिक आहे स्माइल जेन्युइनली, म्हणजे तुम्हाला एक थोडंसं हसायचं आहे बोलताना. ठीक आहे. खूप स्ट्रिक्ट तुमचे एक्सप्रेशन्स नसायला हवे. सो स्माइल सॉफ्टली ॲट द राइट मोमेंट्स. जेव्हा केव्हा राइट मोमेंट्स असतील त्यावेळी तुम्हाला एक साधारण म्हणजे थोडंसं हसायचं आहे. ही सुद्धा एक ट्रिक आहे. ठीक आहे. तुमच्या फेशियल एक्सप्रेशन वरून सुद्धा तुम्हाला व्यक्त होता येतं. ठीक आहे. इट मेक्स यू अपिअर काम अँड फ्रेंडली. तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन वरून एक फ्रेंडली तुम्ही आहात किंवा तुम्ही एक तुमचं जे पर्सनॅलिटी आहे ती काम आहे, शांत आहे आणि तुम्हाला इंटरेस्ट आहे वगैरे, वगैरे. असं सगळं ह्यातून दिसतं. सो तुम्हाला बोलताना स्माईल करायचं आहे. न की चेहरा पाडून किंवा स्ट्रिक्ट राहून तुम्हाला बोलायचं नाहीये. ओके. सो तुम्हाला बोलताना खोटं सॉरी, हसताना खोटं नाही पण मनापासून हसायचे. त्याने तुमचा जो कम्युनिकेशन आहे ते ईझी होतं. ओके. संवाद सुलभ होतो. सो तुम्हाला जेन्युइनली स्माईल करायचं आहे. ओके. आता फिफ्थ ट्रिक काय आहे? तर कंट्रोल फिजिटिंग.
फिजेटिंग म्हणजे काय, की तुम्ही अनावश्यक जे हातवारे असतात किंवा जसं मी इथे इमेजमध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही बोलताना तुमचे हातवारे जे असतात किंवा तुम्ही हाताशी वगैरे खेळत बसता किंवा तुम्ही इतरत्र कुठेही बॉडी ला टच करता. सो ते तुम्हाला अव्हॉइड करायचंय कंप्लीटली. अव्हॉइड टचिंग युअर फेस ऑर शिफ्टिंग टू मच. जास्त हलायचं नाहीये बोलताना. तुमचा फोकस दिसत नाही त्यामुळे. तुम्ही एक प्रॉपर आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचा आहे, स्ट्रेट बसायचं आहे. बोलताना जेव्हा केव्हा तुम्हाला गरज म्हणजे तुम्हाला योग्य वाटत असेल तेव्हा तुम्हाला स्माईल करायचं आहे आणि तुमचे जे गेस्चर्स आहेत म्हणजे हातवारे आहेत ते तुम्हाला प्रॉपर करून बोलायचं आहे. जेणेकरून तुम्ही बोलताना एक कॉन्फिडंट तुमची जी व्यक्तिरेखा आहे, जी पर्सनॅलिटी आहे ती कॉन्फिडंट दिसते. सो स्टेइंग स्टिल शोज कंट्रोल अँड कॉन्फिडन्स म्हणजे तुम्ही एका ठिकाणी स्थिर आणि व्यवस्थित जर बसलात तर तुम्ही कॉन्फिडंट दिसता. ओके. सो कीप हँड्स लाईटली क्लास्प्ड म्हणजे तुम्हाला लाईटली तुमचे हात तुम्ही एकमेकांवर एकतर ठेवू शकता किंवा तसं बघून अ, बोलू शकता. ठीक आहे. सो सारखं हलायचं नाहीये आणि स्थिर राहायचं आहे. अ, अशा प्रकारे जे इथे इमेजमध्ये दाखवलेले आहे, असे तुम्हाला हाताचे जे म्हणजे तुमचं फिजेटिंग आपण त्याला म्हणतो, हे कंट्रोल करायचं आहे. आय होप तुम्हाला या 5 ट्रिक्स नक्कीच समजल्या असतील. सो तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलताना या ट्रिक्स फॉलो करायच्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. We will see our next session soon and thanks for watching.